हे हिचे वडील. सांगा, मुलीबद्दल सांगा तुमच्या. मुलगी पहिलेपासून शांत आणि कुठल्या प्रकारचा हट्ट नाही, काही नाही. त्याच्यामुळे ते तिच्या स्वभावामध्ये मला तरी असं वाटतं तिच्या स्वभावामुळे मी हे होऊन गेलो. म्हणजे तिला तिचं बालपण तिलाही आठवत नाही, मलाही आठवत नाही, इतकी ती साधी होती. आणि जावई जावयाच्या बद्दल प्रश्नच नाही, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. यापेक्षा दुसरं काय पाहिजे? आता मुलीच्या वडिलांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडणं यापेक्षा दुसरा आशीर्वाद कुठला नसतो. मुलगी तर आहेच चांगली, पण जावाई तर म्हणजे शब्द नाही मला त्यांना काहीच म्हणायला, इतके चांगले आहेत माझे जावाई. हो, अजून कोणी बोलणार आहे आता घरातले वगैरे? बोला. खूप प्रेमळ आहेत आणि पूर्ण म्हणजे मैत्रिणीसारखं आमचं रिलेशन आहे. अजून कोणाला काय बोलायचं? द्या. आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे श्रावणी दिसली नाही की अगं का कुठे आज आली नाही अजून म्हणजे हार्डली 2 मिनिटात तिची गाडी तिकडून येते, चला आल्या मॅडम आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला काहीतरी जोक करेल, हसवेल. म्हणजे आमचा खरंच मूड एकदम रिफ्रेश. आणि ती एक दिवस जरी आली नाही तरी आम्हाला खरंच करमत नाही. अरे अरे वा वा, छान. मग ह्या आल्या की त्यांना करमत नाही आणि त्या आल्या की ह्यांना वाटतं का आल्या. मी वैशाली शिंदे, तळाला राहते मी. तळाला आज काय पाण्यात दगड टाकून वर आला? तळाला होते त्या वर, आता काठाला आलेत. बोला. मला सांगायचं आहे, श्रावणी वहिनी आहेत ना, ते मला फक्त एवढंच फोन करतात, मावशी आलेत का, मावशी येणार आहेत का. ह्याच्या पलीकडे मला कधी फोन नसतो. बरोबर, कारण तुम्ही तळाला आहात ना, त्यामुळे त्यांना वाटतं तुम्ही तळालाच परत पाठवा म्हणून. ही सगळ्या गप्पा झाल्या, प्रत्येकाने तुमच्याबद्दल असलेली भावना त्यांच्या मनातली व्यक्त केली. तुमचं काय म्हणणं आहे वहिनींबद्दल? हे जे काही सगळे आरोप केले, आनंदाने त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या, इतकं सगळं चांगलं बोलले, ऐकून कसं वाटतं होतं? जसं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तसा तो तिचा स्वभावच आहे. म्हणजे नॅचरली ती म्हणजे तिला खरंच मिळून मिसळून राहायला आवडतं, लोक आवडतात, घरी पाहुणे आलेले आवडतात, सगळ्यांमध्ये राहायला आवडतं आणि जसं बोलायला आवडतं वगैरे. त्यामुळे तिची उलट कधी कधी माझ्याबरोबर कंप्लेंट असते की तुम्ही कमी बोलताय एखाद्या वेळेस, तर त्यामुळे जरूर ती एन्जॉय करते. आज क्षमा मागायची असेल तर वहिनी कोणाची? क्षमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना मी दुखावलं गेलं असेल माझ्याकडून, त्यांची सगळ्यांची क्षमा मागते मी. तुम्ही? मी पण हेच म्हणेल की डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्याकडनं, माझ्या वागणुकीमधनं किंवा बोलण्यानी कोणालाही जरी काही दुःख झालं असेल किंवा वाईट वाटलं असेल तर त्याची मी मनापासून माफी मागतो. त्याला क्षमा मागितलेली आहे आणि इतकं सगळ्यांनी भरभरून कौतुकसुद्धा केलेलं आहे. या सगळ्या गप्पा सुरू असतानाच आता या दोघांनाही आपण मनापासून शुभेच्छा देऊया. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. या